मित्रांनो, आज आपण थोडंसं वास्तूवरती बोलूया. हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण बोलणार आहोत त्या आपल्या घरच्या स्त्रीवर. घरची स्त्री म्हणजे आपली आई पण असू शकते आणि आपली अर्धांगिनी पण असू शकते. तर आपली आई किंवा आपली अर्धांगिनी अचानक आजारी पडते किंवा तिला ऑफिसमध्ये काही ना काहीतरी इश्यू येतात किंवा अचानकपणे हेल्थ इश्यूज अचानकपणे उभे राहतात. तर हे का? त्याचं कारण तर कुंडली तर असतंच, पण हे प्रामुख्याने वास्तूमधल्या ज्या एनर्जीज असतात ना, त्या काम करत असतात. तर आपली आई अचानक आजारी पडली किंवा आईला अचानक त्रास झाला किंवा वाईफला अचानक त्रास झाला, तर याचं उत्तर पहिले आहे ना तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये मिळेल. यासाठी तुम्हाला तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेला आणि ईशान कोणामध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते बघायचं आहे. जर तुम्ही तुमचा जर स्वतःचा बंगला असेल तर त्या दिशेला अंडरग्राऊंड सेप्टिक टँक आहे का ते चेक करा. कारण याच्यामुळे स्ट्रेट त्या घरच्या स्त्रीला आहे ना पॅरालिसिस पर्यंत हा आजार होऊ शकतो ह्या एनर्जीमुळे. तर एवढं ते गहन आहे आणि एवढं ते प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपल्या घरच्या स्त्रीला जर तिला धडधाकट ठेवायचं असेल तर आपल्या वास्तूचा उत्तर कोना किंवा उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा ही चेक करून घ्या एका चांगल्या वास्तुतज्ञाकडनं. नाहीतर त्या एनर्जीमुळे त्या घरच्या स्त्रीला त्रास हा झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. बम बम भोले.